सरफराज शेख शिखर समिती अध्यक्ष। सदर स्कीम ही 2019 रोजी माननीय नामदार सदाभाऊ खोत यांच्या मंत्री असताना मंजूर केलेली आहे। सदर स्कीम ही वरवण तलावून होलेमाळा इथवर केलेली आहे। सदर स्कीम होलेमाळापासून 1.5 किलोमीटरवर एक 50,000 लिटरची टाकी आहे व त्या टाकीहून होलेमाळ्यापर्यंत 13.5 किलोमीटर विदाऊट मोटरचं पाणी इथं येत आहे। सदर पाणी इथं आल्यानंतर फिल्टर होऊन गार, नानवे, सोनवडी या तिन्ही गावातल्या टाक्या विदाऊट मोटरच्या टाकीच्या पर्क्युलेशननी सगळ्या टाक्या भरत आहे। परंतु सदर या स्कीम मध्ये 2 वर्षापासून जी रस्त्यामध्ये व काही रस्त्याच्या तुटल्यामुळे व लोकांना नळ कनेक्शन न दिल्यामुळे सदर स्कीम ही पूर्ण होऊ शकलेली नाही। सदर स्कीमचा आढावा तयार करून व त्याचं नियोजन करून सदर शासनास 2 वर्षापासून ही स्कीम आम्ही पाठवली होती व ह्याचा वेळोवेळी मंत्रालयात संबंधित अधिकाऱ्यांशी पाठपुरावा केलेला आहे। परंतु संबंधित पाणी पुरवठ्याचे प्रधान सचिव पराग जैन सर यांच्या टेबलवर गेली 6 महिन्यापासून फाईल आहे व त्याच्या अगोदर 1.5 वर्षापासून तिथं फाईल फिरत आहे। त्याच्या किवऱ्या काढणे, त्यांना लागणारी कागदपत्रे पोच करणे ही अजून काम चालू असताना अजूनही आमची ही फाईल मंजूर झालेली नाही। सदर फाईल मंजूर झाल्यानंतर गार, नानवे, सोनवडी व आता नवीन झालेली आमची ग्रामपंचायत होलेमाळा, बेटवाडी, नवीन गार या 5ही ग्रामपंचायतींना शुद्ध व स्वच्छ पाणी नळाद्वारे मिळेल। परंतु सदर काम पूर्ण करण्यासाठी प्रधान सचिव पराग जैन यांच्याकडील ही स्कीम पूर्ण झाली पाहिजे। पण पराग जैन साहेब काय कुठल्या कारणास्तव ही स्कीम मंजूर करत नाही हे आमच्या काही अजून लक्षात आलेले नाही। सोनवडी नानवीजगार प्रादेशिक पाणी पुरवठ्याच्या योजनेचा सचिव। सदर योजना ही 2019 ला मंजूर झाली। मंजूर होऊन टाकीत पाणी आलंय। 16 किलोमीटरवरून पाणी आणलं आहे। पाणी पाईपलाईन मध्ये आहे, टाकीत पण आहे। परंतु शासनाच्या काही हलगर्जी आर्थिक बाबीमुळे लोकांच्या घरात पण पाणी आहे, बघतोय पण आमच्या घरात पाणी नाही। शासनाची ही जी तिजोरी आहे ही आमच्या गोरगरिबांच्या पैशातून झालेली आहे, पण शासन याच्यावर निर्भरपणे म्हणजे दुर्लक्ष करत आहे। थोड्यासाठी आपण मराठी एक म्हण म्हणतो, हळकुंडासाठी लग्न मोडणे, अशातला हा प्रकार झालेला आहे। आणि सदर शासनाच्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षपणामुळे आज आम्हाला उपोषणाची वेळ आलेली आहे। 2 वर्ष लगातार पाठपुरावा करून मंत्रिमंडळामध्ये स्वतः आम्ही जाऊन सचिवाकडे 3 वेळा फाईल दिलेली आहे। 3 वेळा फाईल त्यांनी विधिमंडळात, दोन्ही विधिमंडळामध्ये मान्यता मिळालेली आहे। परंतु त्या विधिमंडळातले मुख्यमंत्र्यांचे जे पाणी पुरवठ्याचे जे सचिव आहेत ते त्याच्यावर कुठलाही दुजोरा देत नाही आणि आम्हाला फक्त वेटिंग ठेवलेलं आहे।